नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर तुम्हाला दिसत असेल का किती मोठे पार्सल मी आणलेले आहेत मिशोवरून, आणि हे सगळ्यांचा आज मी तुम्हाला म्हणजे रिव्ह्यू देणार आहे आणि शेअर करणार आहे तुमच्यासोबत. हो बापरे. आणि मी सगळे खोलून पण पाहिलेले आहेत ते सगळे पार्सल, आणि पाहून घेतलेले आहे की ट्राय पण करून पाहिलेले आहे आणि कसे आहेत बॉ त्यांची क्वालिटी वगैरे काय ते सगळं मी चेक करून पाहिलेले. तर आता एक एक मी सगळे हे पार्सल तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात आधी हा ड्रेस आहे, वाईन कलरचा ड्रेस आहे तो, आणि प्राइस आहे ना मी याच्यावर जेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल ना स्क्रीनवर मी तुमच्यासोबत किमती लावून देईल. तर हा आहे पण याच्यावरची ही ओढणी आहे, ती मोठी ओढणी मस्त, आणि पूर्ण ओढणी ना तिच्यावर असं याचं काम आहे पा, ती वर्कचं काम आहे, आणि तिची लेस वगैरे खूप सुंदर आहे अशी मस्त ओढणी. असा ड्रेस आहे. ह्या ड्रेसवर आहे ना घालून कसं वाटतं ते असं साईडला मी तुम्हाला फोटो किंवा एक व्हिडिओ वगैरे असं पण तुम्हाला लावून देईन मी साईडला. आणि त्याच्यानंतर हा पहा ड्रेस आहे, असा वाईन कलरचा ड्रेस आहे, आणि फुल आहे तो, म्हणजे आपल्या नीजच्या खालपर्यंत हा ड्रेस जाईल, आणि त्याच्या स्लीव्स पण आहेत ना 3/4 स्लीव्स आहेत, अशा आहेत, आणि मागे नॉड पण आहेत त्याला बांधायला, पूर्ण असं दिसतो. चला हा एक ड्रेस झाला, आणि त्याच्यानंतर हा एक ड्रेस येतो. हा ड्रेस पण आहे ना घालून इतका सुंदर दिसतो, तुम्हाला काय सांगू, इतका छान वाटत होता. आणि त्याचा पण तुम्हाला दाखवतो मी लुक कसं आहे. तर याच्या स्लीव्ज ज्या आहेत ना त्या ते म्हणत नाही का जुन्या याच्यातल्या अलिप्लेला स्लीव्ज राहतात ना तशा, इथून असं एवढ्या फुग्या वाया, आणि पुढून मग नॉर्मल प्लेन असं आहे बा, ह्या स्लीव्ज आहेत त्याच्या. आणि गळ्यावर इथं पण आहे ना अशी मस्त डिझाईन आहे, तीच डिझाईन इकडं खाली जो घेर आहे ना ते घेरला आहे पण खूप मोठा असा याचा हे आहे, जो म्हणतो ना आंबेला घेर आहे, त्याला छान असं अस्तर पण आहे खाली, आणि त्याला मागे पण असे हे नॉड आहेत पण नॉडची किती छान अशी सुंदर डिझाईन पण आहे पण असं आहे. खूप छान असं ड्रेस आहे हा पण. ठीक आहे, असं मी घालून तुम्हाला साईडला फोटो व्हिडिओ दाखवणारच आहे. त्याच्यानंतर हा एक ड्रेस आहे, हा ड्रेस तो इतका छान आहे. याची जी ओढणी ना ती ऑर्गॅन्झा सिल्कची अशी ऑर्गॅन्झा ओढणी याची, आणि खूप मोठी ओढणी मस्त, आणि तिच्यावर पण आहे ना असं मस्त पैकी दोऱ्याचं व्हाईट कलरचं वर्क आहे, आणि हाच वर्क पूर्ण ड्रेसवर पण आहे आणि पॅन्टवर पण आहे. तर याच्यासोबत आहे ना तुम्हाला ओढणी, पॅन्ट आणि टॉप असं पूर्ण ड्रेस आहे हा. मला वाटतं फक्त 650-700 आहे, आणि पूर्ण इतक्या कमी किमतीमध्ये इतका छान ड्रेस आहे. तर हे पण अशी ओढणी आहे. नंतर टॉप दाखवते तुम्हाला, हे असं टॉप इथं मस्त गळ्यावर असं छान पैकी व्हाईट कलरच्या दोऱ्याचं वर्क आहे. त्याच्यानंतर ज्या स्लीव्ज आहेत ना स्लीव्जवर पण तसंच वर्क आहे, 3/4 स्लीव्ज आहेत, पण खूप सुंदर वाटतात ते. आणि त्याच्यानंतर पूर्ण ड्रेसवर पण ठिकाणी असे हे जे व्हाईट कलरचे फ्लावर्स आहेत ना त्यांचं वर्क केलेलं आहे ठिकठिकाणी. तर असं आहे. मी माझी साईज मीडियम मागवलेली होती, तर तुम्ही बघा तुम्हाला कुठली साईज लागते. तर त्याच्यानंतर ही पॅन्ट आहे पण त्याच्यावरची, ही पॅन्ट आहे, आणि पॅन्टचं पण आहे ना इतकं छान आहे ना कापड वगैरे. आपण काही रेडीमेड ज्या ड्रेसवरचे पॅन्ट आणतो ना तर त्या इकडं बसायला सीटमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो किंवा काय, तर याची तसं नाही आहे, बिलकुल एकदम मोकळं वगैरे आहे, फिट होत नाही, टाईट होत नाही, काही नाही. आणि बॉटमला असं आहे, पॅन्टच्या बॉटमला असं डिझाईन पण दोन्ही असं. ठीक आहे, तर खूप छान आहे. साईडला मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि हा ड्रेस इतका छान आहे ना, इतका मस्त आहे लग्न कार्यांसाठी, बर्थडेसाठी, किंवा मग असं आपण फिरायला चाललेलो आहे किंवा काय त्याच्यासाठी, म्हणजे पॅन्ट, ओढणी आणि टॉप इतकं मस्त कॉम्बो दिलेला आहे त्यांनी. आणि 1500चा आहे तो, कॉस्टली आहे थोडासा, पण किमतीच्या मानाने खूपच छान. जेवढी त्याची किंमत दिलेली ना त्यानुसार एकदम भारी ड्रेस, खूप जास्त आवडला मला. आधी पॅन्ट दाखवते तुम्हाला, ही पॅन्ट आहे तुम्हाला, ही पॅन्ट आहे अशी,
आणि तिचं पण आहे ना म्हणजे व्यवस्थित आहे सगळं, जो हे असतो ना भाग वगैरे असं सीटचा त्याचं व्यवस्थित रेडीमेड येतं, असं बिलकुल नाही आहे की बसता येणार नाही, बसताना फाटेल किंवा काय. त्याच्यानंतर हा दुपट्टा आहे, ही ओढणी आहे. ओढणी पूर्ण वर्कची आहे आणि वर्क म्हणजे पूर्ण डिझाईन आहे भरलेली आहे ओढणी. मला वाटतं ते काय डोला सिल्कची डिझाईन आहे त्याच्यावर ओढणीवर, डोला सिल्कची साड्या नाही का त्या आलेल्या त्या पॅटर्नची ओढणी आणि पूर्ण प्लेन ड्रेस आणि अशी भरलेली ओढणी. इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे ना काय सांगू मला. आणि कलर पण इतका छान आहे हा, आणि याच्यामध्ये दुसरे कलर नाही, हा एकच आहे वन पीस फक्त. त्याच्यानंतर हा ड्रेस दाखवतो तुम्हाला. स्लीव्स पूर्ण लॉंग आहे, आपले जेवढे मनगट असतात तिथपर्यंत स्लीव्ज येतात त्याच्यात. आणि गळा पण खूप छान आहे. मागचे जे हे दिले त्यांनी लटकन म्हणून असं पाठवायचं कपड्याचंच दिलेलं आहे, ते पण इतकं छान वाटतं ना बांधल्यावर असं मस्त पाठीवर. म्हणजे इतकं सुंदर आहे ना, असं वाटतं की म्हणजे घालूनच ठेवावं हा ड्रेस, काढूच नाही असा आहे. किती छान स्लीव्ज आहेत त्याच्यात, मस्त आहे बा. त्याचं तुम्ही हे बघा किती मोठा आहे की हे तुम्ही बघा फक्त एवढा मोठा घेर का, खूपच मोठा घेर आहे त्याचा. म्हणजे किमतीच्या मानाने तो खूपच छान होता. माझे दोघी हात इथपर्यंत येत आहेत असा मोठा घेर त्याचा. आणि त्याला खाली अस्तर पण नाही अजून होता. खूप सुंदर ड्रेस आहे. जर तुम्हाला असं पाहिजे असेल की, आणि युनिक आहे बरं का, असं म्हणजे आपण म्हणतो ना एखादं पॅटर्न आपल्याला प्रत्येकाच्या अंगावर दिसतं आणि ते कॉमन होऊन जातं, तसं नाहीये. मी अजून तरी नाही बघितलं जास्त कोणाच्या अंगावर असं कॉम्बिनेशन, असा ड्रेस किंवा काय असं. खूप छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल आता सध्या पुढे येणाऱ्या लग्नासाठी, सणांसाठी, आता गणपती वगैरे काय जे असेल त्याच्यासाठी, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खूपच सुंदर आहे हा ड्रेस. आणि त्याच्यानंतर मी एक गोष्ट ऑर्डर केली होती, तर हे पाहे फोम क्लिन्झर असं होतं. आणि याच्याने असं दाखवलं होतं त्यांनी तिथं व्हिडिओमध्ये की ते असं स्प्रे केल्याबरोबर लगेच आपण ते कड्या वगैरे आपल्या नाही का तेलकट होऊन जातात थोड्याशा, मग ते तिथे स्प्रे केला की थोडंसं घासलं की निघून जातं असं त्यांनी दाखवलं होतं. पण हे काही तसं नाही आहे. त्याच्यामुळे मी याची लिंक काही तुमच्यासोबत शेअर करत पण नाही आणि याचा काही रिव्ह्यू देत पण नाही, कारण ते मलाच आवडलं, मी तुमच्यासोबत काय शेअर करू मी असं नाही. हे रिटर्न करते. ओके. आणि त्याच्यानंतर मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं मी हे का असं. मी जे हे घातलेलं आहे ना तसंच आहे, फक्त याच्यावर कानातले येतील. असे हे कानातले आहेत त्याच्यावर त्याच पॅटर्नचे. आणि त्याच्यानंतर 5 वाजत आलेले, मला केशवला ट्युशनमधून घ्यायला जायचा टाइम पण झालेला आहे, म्हणून व्हिडिओ थोडासा पटापट तुमच्यासोबत दाखवते. आणि हे पा हे खूप सुंदर आहे. मी हे घातलेलं आहे ना, हे कुठून घेतलं होतं, हे श्रीवर्धनला मी गेलो होतो ना तेव्हा तिथून घेतलेलं होतं. पण याच्यापेक्षा सुद्धा आता हे ना, हे 100चं घेतलं होतं मी तेव्हा. आणि याच्यावर कानातले नाही आहेत. आणि याची जी माळ आहे ना ती खूप अशी सुटसुटीत आहे, विरळ आहे तिचे मणी. आणि हे जे आहे ना, जे मी आता शोरूम घेतलं, याचे जे मणी आहेत ना ते मणी पण खूप सुंदर आहेत आणि जवळजवळ आहेत आणि थोडेसे ब्रॉड असे मस्त एकसारखे मणी आहेत. आणि हे पहा तुम्ही, विशेष म्हणजे त्याच्यावर कानातले पण भेटलेले आहेत. पण मग हे आहे 157ला असं आहे. खूप छान आहे मंगळसूत्र. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, लिंकवर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. खूप असं बरंच आपल्याला असं म्हणजे मॅचिंग सेट कधीतरी साडीवर असं घालायला चालतं. कानातले पण आहेत त्याच्यावर आणि नेकलेस पण आहे. चला आता हे सगळं ठेवते आणि हो साडी पण दाखवते तुम्हाला. ही साडी मी काही ट्राय केली नाही, पण मला आवडली ती खूप आणि वेळच मिळाला आणि तिला ट्राय करण्यासाठी. जेव्हा मी स्क्रोल करत होती मीशो ॲप आणि तेव्हा ही की सुंदर अशी साडी चुनडीची आणि तिची प्राइस पण खूप कमी आहे. का त्याची प्राइस तुम्हाला सांगते, तिथं काही दिलेली नाही, जिथून ऑर्डर केले तिथं बघून सांगते तुम्हाला किती प्राइस आहे तिची. असं खूप छान साडी. डेली यूजला तुम्ही म्हणतात ना चुनडीच्या साड्या, आणि काही त्यांच्या खूप दिवसापासून कमेंट्स पण येत आहे की चुनडीच्या साड्या तू कशा धुते, बांधणीच्या चुनडीच्या म्हणते सॉरी बांधणीच्या साड्या तू कशा धुते किंवा काय ते सांगा. बांधणीच्या अशा साध्या साड्या जर घेतल्या आपण तर त्या अगदी सहज आपल्याला धुता येतात. नॉर्मल आपण जशा बाकीच्या साड्या धुतो ना तशाच धुता येतात. म्हणून माझ्यासमोर ही आली साडी आणि त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते.
तर मला वाटतं काहीतरी 250 पर्यंतच आहे ही. मी व्यवस्थित बघते आणि तुमच्यासोबत स्क्रीनवर याची किंमत पण मी टाकून देईल. आणि बांधणीच्या साड्या कशा धुतात हा व्हिडिओ जो आहे ना तो पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. ठीक आहे. तर अशी आहे ही साडी पण खूप छान आहे. कापड पण इतकं सॉफ्ट आहे तिचं आणि लेस पण मस्त आहे तिची. तिच्यावरच आहे ना ब्लाऊज पीस पण आहे तिच्यामध्ये आलेलं तिचं. चला आता टाइम होतोय मला जायचं केशवला घ्यायला. ठीक आहे. तर मंडळी असा होता आजचा मस्त असा मिशो हॉल आणि तुम्हाला नक्कीच आवडले असतील आजचे प्रोडक्ट्स मला असं वाटतं, कारण मला स्वतःला खूप जास्त आवडले. तुम्ही ना म्हणजे बिनधास्त घेऊ शकता. जे न आवडण्यासारखे किंवा जे काय आहे ना ते तर मी तुमच्यासोबत शेअरच करत नाही. काही वस्तू तुम्ही तशाच रिटर्न करून देते. जर मलाच आवडल्या नाही तर मी त्याचा व्हिडिओ पण घेत नाही, त्याची लिंक पण शेअर करत नाही. तर ह्या वस्तू मला सगळ्याच आवडल्या आहे. ड्रेस वगैरे खूप छान आहे, खूपच छान आहे डायरेक्ट. आणि तुम्ही जर कोणी कॉलेजच्या मुली वगैरे पण व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी पण हे ड्रेस आहे ना एकदम मस्त आहे. दुकानावर जर आपण गेला ना तर हा ड्रेस मी तर मध्ये तुम्हाला 2,500-3,000 पर्यंत मिळेल. हा ड्रेस इतका सुंदर हा ड्रेस आहे. कारण माझ्या ताईने आता ड्रेस घेतली ना, 2 ड्रेस घेतली तिने. 2-2 हजाराला 2,500 असे ड्रेस घेतली तिने आणि त्याच्यावर फक्त टॉप आहे एक तर म्हणजे असं. आणि हा बघा तुम्ही किती म्हणजे इतकं मला आता रिटर्न करू वाटत नाही, मला स्वतःलाच ठेवून घेऊ असं वाटतंय. पण मग आता सध्या काही नाही आहे आणि मागेच साड्या वगैरे घेतल्या त्याच्यामुळे मग नाही घेऊ शकत मी. मग उगाच खर्चच होत राहील. आणि घरात एवढे कपडे पडले ते कधी वापरायचे, अजून हे दुसरे घेत राहिले तर घेईल मी जर कधी म्हणजे काही असलं किंवा काय तर तेव्हा घेईल. मग आता नाही सध्या. आणि मी शोलाच येते कधी बी राहील अवेलेबल. कधी कधी आउट ऑफ स्टॉक पण होतं आणि कधी कधी किमती वाढतात किंवा कधी कधी कमी पण होऊन जातात बरं का. असं बी राहतं. मी जास्त होत राहतं त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. पण जास्त एवढा पण फरक नाही पडत. आवडला आहे मला खूपच. सगळे ड्रेस मला कसे दिसत होते ते पण मला कमेंट करा नक्की. ठीक आहे. चला मग मंडळी असा होता आजचा छोटासा मिशो हॉल आणि भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.